मित्रांनो, इथं आपण नागपूर शहराचा पेपर बघणार आहोत. ठीक आहे, याच्यामध्ये आपण चारही सब्जेक्ट कव्हर केलेले आहेत. पूर्ण विश्लेषणासहित दिलेले आहेत. ठीक आहे, तर बनवून राहा शेवटपर्यंत. सुरुवातीला आपण मॅथ आणि रिजनिंग डिस्कस केलेली आहे आणि त्याच्यानंतर मराठी आणि जी के कव्हर केलेले आहे. ठीक आहे. धावण्याच्या शर्यतीत अमरच्या पुढे 3 स्पर्धक होते. समीर हा अमरच्या मागे चौथा होता व समीरचा शेवटून दुसरा क्रमांक होता. तर पहिल्या आणि शेवटच्या स्पर्धकाच्या दरम्यान एकूण किती स्पर्धक होते? आता बघा मित्रांनो, अमरच्या पुढे 3 स्पर्धक होते. आता हा आपला अमर आहे, त्याच्या पुढे 3 स्पर्धक, हे 3 स्पर्धक. ठीक आहे. आणि समीर हा अमरच्या मागे चौथा होता. मग अमरच्या मागे चौथा म्हणजे हा 1, ह्या 2, हे 3, हा चौथा. हा जो झाला हा समीर झाला. ठीक आहे, आणि हा अमर झाला. मग आता समीरचा जो आहे तो शेवटून दुसरा क्रमांक आहे, म्हणजे समीरच्या पुढे पण एक जण आहे. मग आता या शेवटून दुसरा क्रमांक झाला, बरोबर आहे ना. तर मग आता काय म्हणता येते की पहिल्या आणि शेवटच्या स्पर्धकाच्या दरम्यान एकूण किती स्पर्धक आहे? आता हा पहिला आहे आणि हा लास्ट आहे. मग टोटल किती झाले ते? 4, हे 3 7 आणि हे 2 9. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये 7 स्पर्धक आहे त्यांच्या दोघांमध्ये, कारण हा 1 आणि हा 1, तर उरलेले मधात 7 आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर आहे. रामचे मार्क राणीपेक्षा जास्त आहे. ठीक आहे, रामसाठी RM घेऊ आपण. राणीपेक्षा जास्त आहे, त्याच्यामुळे राणीसाठी RN घेऊ. ठीक आहे. राणीचे मार्क रत्नापेक्षा कमी आहेत. रत्नापेक्षा कमी आहे राणीचे मार्क. रत्नासाठी RT घेऊ. ठीक आहे. तर रत्नाचे मार्क रामपेक्षा जास्त आहेत, म्हणजे हे ठीक आहे असं होईल. ठीक आहे, त्याच्यामुळे मग आता पद्माचे मार्क रामपेक्षा जास्त आहेत. पद्माचे मार्क रामपेक्षा जास्त आहेत, तर PD RM. ठीक आहे. मग रत्नास पद्मापेक्षा अधिक मार्क आहेत. रत्नास पद्मापेक्षा अधिक मार्क आहेत, म्हणजे मग हे रत्ना. ठीक आहे, इथं रत्ना आली, इथं राम आला. ठीक आहे, ही पद्मा आली, ही रत्ना, पद्मा, हे राम आणि ही राणी. ठीक आहे, हे अशा पद्धतीची प्रॉपर सिक्वेन्स येते. तर सर्वात कमी मार्क कोणाला आहेत? तर राणीला आहेत मित्रांनो. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 4. सोपा प्रश्न वाटतोय मित्रांनो. 4चा स्क्वेअर प्लस 2चा स्क्वेअर, उत्तर त्यांचं खालची संख्या ते येईल. ठीक आहे, म्हणजे 16 + 4 20. तसंच हे पण तसंच आहे. मग 45 केव्हा येईल? 6चा 36. इथं त्याला 9 जोडावे लागतील. मग 9 कशाचा स्क्वेअर आहे? 3चा. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर आहे. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 2 3. बघा मित्रांनो, 15 16 24 51 240. आता जर या संख्या बघितल्या तर यांच्यातला गॅप बघायचा आधी. ठीक आहे, 15 16 24 51 आणि 240. ठीक आहे. आता या संख्येतला गॅप 1 आहे, या संख्येतला गॅप 8 आहे, याच्यामधला गॅप 27 आहे. ठीक आहे. आता पुढं आपल्याला माहितीच नाही, आपल्याला ते काढायचं आहे. आता याच्यावरून तुम्हाला काय लक्षात येतं? या एकाचा क्यूब, एकाचं कुठल्याही संख्या घेतली तर एकच येतो. हा 2चा क्यूब येतो आहे, हा 3चा क्यूब येतो आहे. मग हे पॅटर्न फॉलो होताना दिसते. मग आता इथं आपण 4चा क्यूब ठेवून बघू. 4चा क्यूब जर ठेवला तर 64 येतं. तर हे 64 जर 51मध्ये मिक्स केलं तर किती येतं उत्तर? 5 6 5 11 115. आता 115 इथं ठेवले आपण. मग पुढची संख्या पण त्याला मॅच झाली पाहिजे. मग पुढे आपण आता इथं 4चा क्यूब घेतला होता, तर मग इथं आपल्याला 5चा क्यूब घ्यावा लागेल, जो की 125 आहे. मग आता 125 प्लस 115 जर घेतले आपण तर 5 5 10, 1 हात चला 4 आणि हे 1. ठीक आहे, म्हणजे 240. तर मग 240 दिसतं आहे आपल्याला. त्याच्यामुळे आपण जे पॅटर्न बघितलं तेच उत्तर आहे आपलं. त्याच्यामुळे उत्तर आपलं 115. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 2. सर्व मासे कासव आहेत, काही मगर मासे आहेत. ठीक आहे, सर्व मासे कासव आहेत. आता हे सर्व आपण मासे कन्सिडर केलं, त्याच्यानंतर हे कासव. सर्व मासे कासव आहेत. ठीक आहे, हे कासव आहे आपलं.
आणि हे मासे मधातलं, ठीक आहे, मासे, ठीक आहे. आणि काही मगर मासे आहेत, काही मगर मात्र मासे आहेत. कलर चेंज करू आपण. काही मगर मासे आहेत, त्याच्यामुळे मग आता हे मगर झाले. मग आता काही मासे, तुम्हाला माहिती आहे की सर्व मासे कासवे, त्याच्यामुळे मग आता निष्कर्ष बघू आपण. काही मगर कासव आहेत. काही मगर कासव दिसत आहे का तुम्हाला? हे आहेत इथं हे दिसत आहे मित्रांनो इथं, ठीक आहे. हे जे तुमचं हे मगर आहे आणि हे तुमचे कासवे, ठीक आहे, आहेत. प्रश्न क्रमांक 5चं जे निष्कर्ष आहे 1 तो बरोबर आहे उत्तर आकृतीमध्ये बघितल्यावर, ठीक आहे. तर दुसरा निष्कर्ष जो आहे, कोणतेही कासव मगर नाही आहे का असं, तर ते नाही आहे मित्रांनो, ठीक आहे. मग निष्कर्ष क्रमांक 1 जो आहे आपला तोच योग्य आहे, ठीक आहे. कारण यांचा प्रत्येकाचा संबंध, तिघांचा काही ना काही संबंध आहे त्याच्यामुळे. आणि याच्यामध्ये निष्कर्ष जो आहे दुसरा तो कोणतेही कासव मगर नाही म्हणतोय, त्याच्यामुळे मग निष्कर्ष क्रमांक फक्त 1 योग्य आहे, ठीक आहे. इथं मीना आणि टीना यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5:9 आहे. तर त्यांच्या वयांची बेरीज 42 आहे. मीनाचे आजपासून पुढे 5 वर्षांनी वय खालीलपैकी किती असेल, ठीक आहे. तर मीनाचं 5 वर्षानंतरचं वय मागितलेलं आहे आणि आता सध्या 42 वर्ष त्यांची वयाची बेरीज आहे आणि रेशो 5:9 दिलेला आहे. त्याच्यामुळे 5x + 9x त्यांची बेरीज असल्यामुळे 42. आता हे 14x बरोबर 42, त्याच्यामुळे एक्सची संख्या 3 येते, ठीक आहे. मग एक्स जर 3 आहे म्हणजे आता मीनाचं वय आपल्याला काय विचारलेलं आहे आजपासून, मीनाचं वय विचारलेलं आहे. मीनाचं वय 5x आहे, ठीक आहे, आजचं वय. आणि एक्स बरोबरची किंमत 3 आहे. मग 5 × 3 = 15. मग मीनाचं वय किती आहे? 5x, ठीक आहे. मग आजचं वय किती आहे? 5 × 3 = 15, ठीक आहे. मग जर 15 आहे तर 5 वर्षानंतर किती होईल? आज जर 15 आहे तर 5 वर्षानंतर 20 होईल मित्रांनो. मग ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे, ठीक. हे राहुलचं घर आहे मित्रांनो, ठीक आहे. पश्चिम दिशेला 15 किलोमीटर गेला. आता 15 किलोमीटर चालला आहे पश्चिम दिशेला. मग आपण हे 15 लिहिलं, थोडं मोठं करू अंतर, ठीक आहे. तर 15 किलोमीटर पश्चिम दिशेला चाललं. नंतर तो डाव्या बाजूला वळला, नंतर इकडं वळला तो. आता हे 10 किलोमीटर चालला तो, ठीक आहे. पुन्हा डावीकडे वळाला तो. इथून डावीकडे वळाला 30 किलोमीटर चालला. हे 30 किलोमीटरचं अंतर आपण असं इथपर्यंत आलं, ठीक आहे. हे पूर्ण अंतर 30 किलोमीटरचं आहे, ठीक आहे. मग आता इथं येऊन तो पुन्हा डावीकडे वळला म्हणजे तो खाली आला. किती? 10 किलोमीटर. मग आता 10 किलोमीटर आला म्हणजे इथं आला, ठीक आहे. मग आता हे घर आहे त्याचं इथं, ठीक आहे. हे 30 किलोमीटर पुढं आलेलं आहे, 15 किलोमीटर पुढे आलेलं आहे. मग आता त्याच्या घरापासून तो किती अंतरावर आहे? त्याच्या घरापासून तुम्हाला दिसतंय की हे टोटल अंतर 30 होतं इथं मित्रांनो. आणि इथून हे 15चं 15 इथं उरलेलं आहे 15, ठीक आहे. मग टोटल अंतर किती उरलेलं आहे तुमचं? 15 किलोमीटर. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर आहे. इथं दिसत नाही तुम्हाला पण हे उत्तर आहे आपलं, ठीक आहे. तर 4 क्रमांक ऑप्शन आहे आपला म्हणजे 15 किलोमीटर, ठीक आहे. 3 दिवे अनुक्रमे 15, 18 आणि 20 सेकंदाच्या अंतराने चमकतात. तर तिन्ही दिवे एकत्र चमकायला किती वेळ लागेल? आता हे 15, 18 आणि 20, ठीक आहे, अलग अलग सेकंदाच्या अंतराने चमकत आहे. मग अलग अलग सेकंदाच्या अंतराने चमकत आहे तर आपल्याला एक अशी संख्या काढावी लागेल जेव्हा ते सर्व एकत्र चमकतील. तर ती संख्याच आपल्याला लसावी असते मित्रांनो जेव्हा ते एकत्र चमकतील, ठीक आहे. त्याच्यामुळेच अशा प्रश्नामध्ये आपल्याला लसावी काढावा लागतो. कारण ती संख्या ह्या तिघांची एक अशी संख्या असते की या तिघांनी त्या संख्येला भाग जातो, ठीक आहे. त्याच्यामुळे ती संख्या काढावी लागते. मग त्या संख्येलाच आपण लसावी म्हणतो, ठीक आहे. मग आपण विचार करतो की लसावी का काढायचा असतो? तर लसावी याच्यासाठीच काढायचा असतो. हे तुम्हाला मी परफेक्ट रिझन सांगितलं, ठीक आहे. तर बघा आता काय आहे, 15, 18 आणि 20, ठीक आहे. तर याचा लसावी 5 × 15, 5 × 20, ठीक आहे. 6चं घेऊ पुन्हा, 6 × 18, ठीक आहे. तर इथं 3 आणि इथं हे 4, सॉरी इथं 6च्या ऐवजी आपण 3 घेऊ, ठीक आहे. इथं 5 × 15, 5 × 20, 18
आता 3 आहे, 3 1 3, 3 सक आणि हे 4 तास त्याचे, ठीक आहे. मग इथं पुन्हा 2 आणि घेऊ शकतो, 2 बेत्रिक आणि ह्या बेदुनी 4, ठीक आहे. तर हे 3 दुनी 6, 6 दुनी 12, 12 त्रिक 36 आणि 36 पाचा. आता हे 36 पाचा जर तुम्ही कराल तर 5 सक तू किंवा आपली पद्धत कशी आहे, 36 यानं 30 + 6 लिहून टाकायचे, ठीक आहे. आता 5 त्रिक 15 हे 150 झाले तुमचे, ठीक आहे. आणि हे 5 सक 30, तर हे 30 त्याच्यात ॲड झाले, म्हणजे 36 गुणिले 5 जर केले तर तुमचे 180 होतात. हे त्याचं उत्तर झालं. मग 180 म्हणजे किती, 3 मिनटं होतात मित्रांनो. 60 + 60 + 60, मग 180 जी संख्या आहे 180 सेकंद. 180 सेकंदाने ते तिघे दिवे एकत्र चमकतील असं त्याचा अर्थ होतो. मग 180 सेकंदाने म्हणजे किती, 3 मिनटाने, ठीक आहे. कॅलेंडरचा प्रश्न घरी देणार होतो, परंतु तुम्ही हा कॅलेंडरचा प्रश्न आता घरी घ्या. हा होमवर्क म्हणून आहे, ठीक आहे. तर का होमवर्क म्हणून आहे, कारण सोपा प्रश्न आहे, ठीक आहे. जागतिक कामगार दिन बघायचा आहे आणि नाताळ, ठीक आहे. तर करायचं आहे, ते सोपं आहे, ठीक आहे. जो प्रश्न आहे मित्रांनो याच्यामध्ये थोडा डाऊट येतो आहे, कारण इथं गुण वगैरे दिलेले नाही आहेत आणि डायरेक्टली टक्केवारी दिलेली आहे. पण टक्केवारी आपल्याला कशा ना कशामध्ये रिस्पेक्ट घ्यावी लागते, ठीक आहे. त्याच्यामुळे आता हे 14% आहे, पण कसल्या कंटेक्स्टमध्ये आहेत, म्हणजे कुठल्या संख्येचे 14% आहे. विनयचे 11% आहे, संगीताचे 8 आहे, विजयचे 67 आहे. तर मग असं जर आपण 100 मार्क्स जर कन्सिडर केले तरी त्या प्रश्नाने हे उत्तर मात्र सॉल्व्ह होत नाही आहेत. त्याच्यामुळे आपण डेटा इनसफिशियंट असं म्हणू शकतो, किंवा आमच्याकडे जो प्रश्न आलेला आहे तो रॉंग पद्धतीने आलेला आहे, ठीक आहे. हा व्हेरीफाय करावा लागेल. आणि जर असेल तुमच्याकडे सॉल्व्ह केलेला तर तुम्ही होमवर्क म्हणून पण समजू शकता इथं, ठीक आहे. परंतु हा प्रश्न मात्र रॉंग आहे, ठीक आहे. पर्याय फक्त एकच दिलेला आपल्याला, तो पर्याय क्रमांक 4 आहे, ठीक आहे. तर हा आपला ऑप्शन आहे, ठीक आहे. बघा इथं कोडिंग डिकोडिंगचा प्रश्न दिलेला आहे मित्रांनो. आता कोडिंगमध्ये कॉम्प्युटर हा शब्द RFUVQNPC असा लिहिला आहे, ठीक आहे. तर मेडिसिन शब्दासाठी आपल्याला उत्तर द्यायचं आहे. आता जर तुम्ही लक्षपूर्वक बघितलं तर कॉम्प्युटर हा शब्द उलट करून लिहिलेला आहे तिथं. त्याच्यामुळे कॉम्प्युटर शब्द जर उलट करून तुम्ही लिहाल, ठीक आहे. कॉम्प्युटर आपण इथं लिहू, आम्ही करून दाखवतो तुम्हाला कॉम्प्युटर, ठीक आहे. तर हा R इथं येतो आहे, ठीक आहे. हा R आणि त्याच्यानंतर जो तुमचा E आहे त्याच्यामध्ये पुन्हा या अक्षरांमध्ये +1 केलेला आहे आणि पुढे आलेले आहेत, ठीक आहे. तर आरचा R तसाच तसा आणि उलट अक्षर करून त्याच्यामध्ये 1 टाकून पुढचे नंबर पुढचे आपले अल्फाबेट लिहिलेले आहेत, ठीक आहे. तर E आहे इथं, त्याच्यामुळे पुढचा शब्द आपला F येतो आहे. R F, टीच्या पुढं कोणता येतो, U येतो, यूच्या पुढे V येतो, पीच्या पुढं Q येतो, एमच्या पुढे N, ओच्या पुढं P आणि सीच्या पुढं D. सीच तसा आहे, ठीक आहे. हे म्हणजे लास्टचे 2 अक्षर तसे ठेवलेले आहेत. तर हे लॉजिक फॉलो होतं आहे मित्रांनो याच्यात. त्याच्यामुळे मेडिसिन शब्द कसा येईल, तर M आणि C तसा राहील आणि मधातले जे शब्द N, आता इथं N आहे तर तो इथं येताना O होईल, ठीक आहे. म्हणून MO कुठं दिलेलं असेल, सॉरी इथं आधी E आहे आणि मग O येईल, ठीक आहे. आणि हा MCच्या ठिकाणी जाईल, ठीक आहे. तर इथं M, त्याच्यानंतर मग इथे EO, त्याच्यानंतर Dच्या पुढं E, आयच्या पुढे J, सीच्या पुढे D, आयच्या पुढे पुन्हा J, 7चा क्यूब + 3चा क्यूब. मित्रांनो याच्यामध्ये 343 आणि हे 27 बरोबर 370. तर हेच रिलेशन फॉलो होतं आहे पुढच्या संख्यांसाठी सुद्धा, तुम्ही करून बघू शकता, ठीक आहे. आता पुढच्या संख्यांचं जर बघितलं आपण तर 6 आणि 2 दिलेलं आहे. मग 6चा क्यूब + 2चा क्यूब, 6चा क्यूब 216 आणि 2चा क्यूब 8 बरोबर 224, ठीक आहे. आता पुढचं करून बघावं लागेल का, द्यावं लागेल का. आता बघा 1 दिलेला आहे, 1चा क्यूब किती येतो, 1च येतो. त्याच्यामुळे मग 729 कशाचा क्यूब आहे, 9चा क्यूब आहे 729. त्याच्यामुळे 9 गुणिले 9 गुणिले 9 बरोबर 729 आणि 729 + 1 730. तर मग ऑप्शन आपलं कोणतं आलं, ऑप्शन क्रमांक 4, ठीक आहे. विशाल, प्रिया, रघु, कार्तिक आणि वीरू हे मित्र आहेत. विशाल प्रियापेक्षा दुप्पट वयाचा आहे.
ते लिहून घेऊ आपण. विशाल प्रियापेक्षा दुप्पट वयाचा आहे, त्याच्यामुळे काय होईल, व्ही बरोबर 2P. पी म्हणजे प्रिया आहे, ठीक आहे. रघु प्रियापेक्षा निम्म्या वयाचा आहे. रघु प्रियापेक्षा निम्म्या वयाचा आहे म्हणजे प्रिया बरोबर 2 रघु. कारण रघुपेक्षा प्रिया किती आहे, डबल. प्रिया डबल वयाची येईल मग रघुपेक्षा, त्याच्यामुळे आपण असं पण मांडू शकतो, ठीक आहे. किंवा मग रघुचं प्रिया भागीला 2 असं पण करू शकतो आपण, ठीक आहे, निम्म्या वयाची म्हटल्यावर. परंतु हे जास्त सटीक राहील, त्याच्यामुळे आपण ते तसं घेतलं, ठीक आहे. बघा आता पुढे काय, निम्म्या वयाचा कोण आहे, रघुप्रियापेक्षा निम्म्या. विशालचं वय वीरूपेक्षा निम्मे आहे. आता विशालचं वय जे आहे वीरूपेक्षा निम्म आहे. आता वीरूसाठी VR वापरू आपण. वीरूपेक्षा निम्म आहे कशाचं, विशालचं वय, त्याच्यामुळे वीरू बरोबर 2V, ठीक आहे. विशालसाठी V वापरला आहे आपण, वीरूसाठी VR वापरला, ठीक आहे. रघुचे वय कार्तिकच्या दुप्पट आहे. रघुचे वय कार्तिकच्या दुप्पट आहे. आता रघुचे वय कार्तिकच्या दुप्पट आहे, कार्तिकच्या दुप्पट रघुचं वय, त्याच्यामुळे हे झालं. तर मग आता इथं काय विचारलेलं आहे की सर्वात लहान कोण आहे, तर साहजिक आहे मित्रांनो, सर्वात लहान कोण येईल, मग कार्तिक. कारण कार्तिकपेक्षा रघु मोठा आहे, रघुपेक्षा प्रिया मोठी आहे, प्रियापेक्षा विशाल मोठा आहे, विशालपेक्षा वीरू मोठा आहे. म्हणजे सर्वात लहान जर म्हटलं तर कार्तिक येईल आणि सर्वात मोठा जर म्हटलं तर वीरू येईल, ठीक आहे. हा जो प्रश्न आहे कॅलेंडरचा मित्रांनो, हा होमवर्क म्हणून देतो आहे मी तुम्हाला, ठीक आहे. सोपा प्रश्न आहे. 10व्या वाढदिवसाला त्याची जी जन्मतारीख असेल ते मी थोडंसं हिंट देतो तुम्हाला. त्याची जी जन्मतारीख असेल ती 2000 म्हणजे 1994 पासून आपल्याला 10 वर्ष पुढं जायचं आहे, ठीक आहे. 10वा वाढदिवस, त्याच्यामुळे मग त्याच्यात किती दिवस ॲड होतील, 11 दिवस ॲड होतील आणि लीप वर्षाचे 2 दिवस असून ॲड होतील, ठीक आहे. तर अशा पद्धतीने किंवा मी सोडवून पण देऊ शकतो, परंतु ते तुम्ही करायचं आहे, ठीक आहे. तर 1994 पासून हा एक सोडून द्यायचा, त्यानंतर 95, 96, 97, 98, 99, 100, 1, 2, 3, 4, 5, ठीक आहे. आता हे 5 आणि हे किती झाले, 3 आणि 3 6 आणि 4, सॉरी. तर इथे त्याचे बड्डे असतील म्हणजे हे 95, 96, 97, 98, 99, 100 आणि हे 1, 2, 3 आणि 4 म्हणजे 2004 पासून तुम्हाला काउंट करायचे, 2004 पासून. मग या दिवशी रविवार आहे, ठीक आहे, या दिवशी रविवार आहे, तर मग या दिवशी शनिवार असेल, या दिवशी शुक्रवार असेल, ठीक आहे. परंतु हे लीप वर्ष आलेलं आहे. आता इथं लीप वर्ष आलेलं आहे, त्याच्यामुळे इथं रविवार जरी आलेला असला, इथं रविवार असला, इथं रविवार असला, लीप वर्ष ये तर इथं रविवार आहे, इथं रविवार आहे, ठीक आहे, या दिवशी. तर मग या दिवशी काय असेल मित्रांनो, या दिवशी शुक्रवार असेल. अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा, ठीक आहे. या दिवशी शुक्रवार असेल त्याच्या आदल्या दिवशी, कारण जेव्हा लीप वर्ष असतं ते 1 दिवस पुढे जातं आणखी, म्हणजे 1 + 1 2 दिवस पुढे जातं. तर हा शुक्रवार, तर हा गुरुवार, हा बुधवार, ठीक आहे. पुन्हा लीप वर्ष येईल असेल इथं, तर ते लीप वर्ष तुम्ही आधी काढून घ्या. इथं 94 नंतर 95, 96 हे लीप वर्ष इथं, ठीक आहे, हे लीप वर्ष आहे. त्याच्यानंतर 97, 98, 99, 100 परत पुन्हा हे लीप वर्ष आहे आणि हे 2004चं स्वतः लीप वर्ष होतं. तर शुक्रवार, त्याच्यानंतर मग इथं गुरुवार, ठीक आहे, त्याच्यानंतर ही बुधवार आणि मग इथं लीप वर्ष आहे, त्याच्यामुळे इथं डायरेक्टली तुमचा सोमवार येईल. काय येईल, सोमवार, ठीक आहे. मग पुन्हा इथं रविवार, इथं शनिवार, इथं शुक्रवार, मग इथं परत काय येईल तुमचा बुधवार लीप वर्षाचा, ठीक. मग बुधवार नंतर आता इथं पुन्हा तुमचा मंगळवार, ठीक आहे. तर तो मंगळवार असेल त्याचा पहिला जन्म त्याचा. मग मंगळवार नंतर इथं त्याचा जो जन्म 1 दिवस नंतर परत सोमवार येतो 94चा, ठीक आहे. तर सोमवारी त्याचा जन्म असेल मित्रांनो. हे तुम्हाला होमवर्क देणार होतो पण समजावून सांगितलं, कारण याच्यामध्ये लीप वर्ष ते तुम्हाला अजून
प्रॉब्लेम आला असता, त्याच्यामुळे समजावून दिलं. तर उत्तर काय आलं आपलं सोमवार. तर अशा पद्धतीने तुम्ही करून बघू शकता. ठीक आहे, सोमवार हे आन्सर आहे. त्रिकोण मोजायचे आहे मित्रांनो. ठीक आहे, त्रिकोण मोजायचे आहे म्हणजे आता तुम्ही बघा, त्रिकोण मोजताना तुम्ही याच्यात तुम्हाला माहिती आहे की 3 त्रिकोण असतात. म्हणजे इथं तुमचे 3 त्रिकोण फिक्स आहे, इथं तुमचे 3 त्रिकोण फिक्स आहे, बरोबर. त्याच्यानंतर हा एक त्रिकोण बनतो आहे मोठा बघा. ठीक आहे, आता या त्या 3 त्रिकोणांमध्ये आपण हे जे त्रिकोण आहे ज्याच्यावर मी फिरवतो आहे हे मोजलेले आहेत आपण. ठीक आहे, परंतु हा एक मोठा त्रिकोण आहे आणि ह्याच अपोजिट साईडला एक मोठा त्रिकोण आहे. ठीक आहे, तर हे 3 ते 3 6 आणि ते पुन्हा ते 2, तर ते 2 झाले तुमचे 8. आणि साईडला जे तुम्हाला त्रिकोण दिलेले आहे बघा, साईडला जे 2 त्रिकोण दिसत आहे तुम्हाला, हे त्रिकोण. ठीक आहे, हे 2 त्रिकोण हे झाले तुमचे 10. ठीक आहे, पुन्हा अजून काही त्रिकोण बनत आहे का ते पाहू आपण. पुन्हा काही त्रिकोण बनत आहे, पेन बदलव तुम्ही. ठीक आहे, तर हा एक त्रिकोण बनतो आहे बघा, सॉरी, हा एक त्रिकोण बनतो आहे, बरोबर. आणि तसाच त्रिकोण हा पण इकडून बनतो आहे. मग परत हे 2 त्रिकोण ॲड झाले. ठीक आहे, मग आता 10 आणि 2 12. आणि आता आणखी तुमचा कोणता त्रिकोण जुळतो आहे तो पहा. ठीक आहे, आता हे आठवावं लागेल तेव्हा आपल्याला ते दिसेल. अशाच पद्धतीने त्रिकोण मोजावे लागतात. काही ट्रिक्स पण असतात, परंतु सगळ्याच आकृत्यांमध्ये त्या ट्रिक्स कामात येतील असं काही नसतं मित्रांनो. जर ट्रिकच्या हटके जर विचारलं आहे का त्यावेळेस, तर आपण मग त्याच्यात गुंतून पडू शकतो. त्याच्यापेक्षा आपण असं केलेलं आहे कधीही बरं असतं, बेटर असतं. ठीक आहे, तर आणखी त्रिकोण जर बघायचा झाला तर तुमचा हा त्रिकोण दिसतोय तुमचा अजून एक बघा. हा एक त्रिकोण बघा. ठीक आहे, तशाच पद्धतीने आडवा एक त्रिकोण बनेल. कोणता? हा बघा. त्याच्यामुळे हे 2 त्रिकोण ॲड झाले परत. म्हणजे 12 आणि 2 14. 14च्या पुढे ऑप्शन पण नाही आहे, त्याच्यामुळे 14 उत्तर आपलं असेल. ठीक आहे, आता पुढे काही कोणता त्रिकोण उरत पण नाही आहे, तुम्ही बघितलं आहे, त्याच्यामुळे 14 आपलं उत्तर आहे. ठीक आहे, खालीलपैकी कोणती आकृती महिला, माता आणि इंजिनियरमधील योग्य संबंध दाखवते असा प्रश्न आहे. ठीक आहे, मग आता बघा, महिला, माता आणि इंजिनियर. तर बघा, प्रत्येक माता ही महिलाच राहील. ठीक आहे, आणि प्रत्येक महिला ही माता कदाचित राहू शकते. ठीक आहे, त्याच्यामुळे मग त्यांच्यामध्ये इंटर रिलेटेड संबंध हा फार जवळीकतेचा आहे, त्याच्यामुळे त्यांचा संबंध असा येईल. आणि एक इंजिनियर केवळ महिला राहू शकते किंवा माता पण राहू शकते, म्हणजे दोघं राहू शकतात, त्याच्यामुळे मग इंजिनियरसाठी हे येईल. ठीक आहे, मग ह्या त्या स्त्रिया आहे ज्या काही माता आहे पण इंजिनियर आहे, आणि ह्या ज्या स्त्रिया आहे काही महिला आहे पण किंवा काही माता आहे पण इंजिनियर पण आहेत. ठीक आहे, मग हा संबंध ऑप्शन क्रमांक 1 मध्ये दिसतो, म्हणून हाच ऑप्शन करेक्ट आहे. बघा मित्रांनो, एका रांगेत विजय उभा आहे, त्याच्या मागे 9 आणि पुढे 11 मुलं आहेत. ठीक आहे, तर मागून 3रा मुलगा पुढून किती क्रमांकावर असेल असा प्रश्न आहे आपल्याला. तर त्याच्या मागे किती आहे 9 आणि पुढे किती आहे 11. मग आता समजा हा विजय आहे. ठीक आहे, त्याच्या मागे 9 आहे, 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9, आणि पुढे अशाच पद्धतीने 11 आहे. ठीक आहे, तर आपल्याला अशा पद्धतीनं पुढचे 11 आहे. ठीक आहे, जे असतील ते. मग आता हे टोटल 11 आहे आणि हे 9 आहे आणि हा एक विजय. तर अशा पद्धतीनं आपल्याकडे 21 टोटल मुलं आहे. पण प्रश्नामध्ये आपल्याला काय करायचं आहे की मागून 3रा, मग मागून कोणाच्या, आता ह्या विजयच्या, हा जो विजय आहे आपला याच्या मागून 3रा, मग मागून 3रा कोण येईल, 1 2 आणि हा 3, हा विद्यार्थी येईल. ठीक आहे, तर मागून 3रा पुढून किती येईल, मग पुढून आता हे टोटल पुढे किती होते आपले 11 होते विजयपासून, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि हा एक 11 होते. मग आता इथून जर तुम्ही मोजत घेतले ते 11 पुढे हा विजय 12वा क्रमांक आहे,
त्याच्यानंतर हा 13 होईल, हा 14 होईल आणि हा 15 होईल. ठीक आहे. तर मागून जो तिसरा क्रमांक आहे तो 15 होईल, पण इथं ऑप्शनमध्ये 15 वगैरे दिलेलं नाही आहे. आणि हे पण दिलेलं नाही की मागून कोणाच्या मागून. तर मागून तिसरा विद्यार्थी जो आहे मित्रांनो तो 15 होईल. ठीक आहे. किंवा मग जर तुम्ही आज मागून तिसरा म्हणजे जर खालून तिसरा म्हटलेलं असलं तर मग अशा पद्धतीनं आपला एक सेकंड चान्स ते करून बघू आपण. ठीक आहे. परंतु अशा पद्धतीने जे आपण बघितलं त्या पद्धतीनं 15 येत आहे. मग प्रश्नामध्ये जर खालून तिसरा विचारलेलं असलं, ठीक आहे, तर विजयच्या मागून विचारलेलं नसलं आणि खालून विचारलेलं असलं म्हणजे हा विद्यार्थ्याचा काढायचा असला आपल्याला तर मग ते आपण काढू. ठीक आहे. हे मी थोडं खोडवून घेतो इथं, तुम्हाला समजेल. परत सांगतो मी ते. आता हे बघा, फर्स्ट टाईम आपण याचं काढलं कारण विजयच्या मागून असं प्रश्नामध्ये आपण असं समजलं, पण ऑप्शनमध्ये तसं नसल्यामुळे मग आता आपण हे काढणार आहे की खालून तिसरा. मग मागून तिसऱ्याच्या ऐवजी आपण खालून तिसरा काढतोय. ठीक आहे. आता हा तुमचा विजय आहे तुम्हाला माहिती आहे. मग खालून तिसरा पुढून किती होईल. मग आता हे तुमचे टोटल इथपर्यंत विजयपर्यंत 12 पोरं आहे. ठीक आहे. मग हे 13, 14, 15, 16, 17, 18 आणि आहे तो 19वा. ठीक आहे. आणि 19वा ऑप्शनचं उत्तर ऑप्शनमध्ये दिलेलं आहे 19 उत्तर, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 उत्तर येतं आहे मित्रांनो. ठीक आहे. तो विजयच्या मागून नाही म्हटलेलं आहे त्यांनी, खालूनच असं त्यांनी अर्थ दिलेला आहे की खालूनच घेतलेला आहे त्यांनी. ठीक आहे. तर खालून तिसरा विद्यार्थी म्हणजे मागून तिसरा विद्यार्थी पुढून कितव्या क्रमांकावर येईल असं त्यांनी कन्सिडर केलेलं आहे. त्याच्यामुळे तो उत्तर येतं आहे आपलं 19वा. गोलाची त्रिज्या 3 सेंटीमीटर आहे, तर गोलाचे घनफळ किती. आता घनफळ म्हणजे घनता काढायची जर असली मित्रांनो, आणि विशेष करून गोळीची म्हणजे गोल असणार. ठीक आहे. ठीक आहे. असं गोल घनता पूर्ण भरीव गोळा. ठीक आहे. तर घनता गोलाची जर घनता काढायची असली तर फॉर्म्युला असतो 4/3 πr³. ठीक आहे. मग जर फॉर्म्युलात किमती ठेवल्या तुम्ही तर 4/3 गुणिला पाय गुणिला 3 गुणिला 3 गुणिला 3. आर किती दिलेला आहे प्रश्नामध्ये 3. ठीक आहे. त्याच्यामुळे या 3 आणि हा एक 3 कॅन्सल झाला. ठीक आहे. हा फॉर्म्युला आहे. तर हे 9 चौक 36 पाय हे आपलं उत्तर येईल. ठीक आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर आहे. किती सोपे असतात बघा. तर होडी खालीलपैकी कशात चालले. ठीक आहे. होडी पाण्यात चालते किंवा नदीत चालते. ठीक आहे. तर नदीला काय म्हटलं आहे, नाला म्हटलं आहे. ठीक आहे. मग नाल्यामध्ये होडी तुमची चालली. ठीक आहे. हा तुमचं उत्तर झालं. त्यांचा प्रश्न आहे हा. ठीक आहे. तर हे मराठीमध्ये तुम्हाला लक्षातच पाहिजे. हा प्रश्न मी तुम्हाला घरी देतो. ठीक आहे. होमवर्क म्हणून. प्रॉबॅबिलिटीचं आहे. ठीक आहे. 2 नाणी फेकले असता कमीत कमी 1 छापा मिळण्याची शक्यता किती. आता 2 नाणी जर एकाच वेळेस फेकले तर एकावर तुमचा हेड म्हणजे आपला छापा येऊ शकतो आणि दुसऱ्यावर टेल म्हणजे काटा येऊ शकतो. तसंच एकावर टेल येऊ शकतो, दुसऱ्यावर हेड येऊ शकतो. तर तशाच पद्धतीनं दोघांवर काटे येऊ शकतात किंवा दोघांवर छापे येऊ शकतात. आता या 4 कंडिशनच्या व्यतिरिक्त 5वी कंडिशन बनत नाही मित्रांनो. ठीक आहे. एक तर काटा येणार आहे किंवा एक तर छापा येणार आहे किंवा दोघी काटे येणार आहे किंवा दोघी छापे येणार आहे. या 4च्या व्यतिरिक्त काहीच बनणार नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही 4 असले पाहिजे खाली. ठीक आहे. 4 पैकीच काही येईल, त्याच्यामुळे 4 खाली असतील छेदाच्या स्थानी. त्याच्यामुळे 4 छेदाच्या स्थानी जर तुम्ही बघितलं तर ऑप्शन क्रमांक 2 दिसतोय. परंतु आपण पूर्ण उत्तर काढू तर कमीत कमी 1 छापा सांगितलेला आहे प्रश्नात. त्याच्यामुळे इथं पण कमीत कमी 1 छापाची कंडिशन दिसते, इथं पण 1 दिसते आणि इथं दिसते. म्हणजे 4 पैकी किती आहे, 3 कंडिशन. त्याच्यामुळे मग आपलं हे उत्तर झालं ऑप्शन क्रमांक 2. ठीक आहे. अशा पद्धतीने सोडवायचं असतं मित्रांनो. इथं घड्याळामध्ये 10:30 वाजले तर ते आरशात जर बघितलं तुम्ही तर किती वाजलेले असतील. समजा 10:30 वाजलेले. तर अशा प्रश्नांना तुम्ही ट्रिकने सोडवू शकता किंवा विदाऊट ट्रिक पण सोडवू शकता. परंतु जर ट्रिकने सोडवायचं असेल तुम्हाला तर याला 12मधनं वजा करायचं असतं तुम्हाला, जी संख्या दिलेली असेल ती.
तर अशा पद्धतीने हे घ्यायचे 12. तर हे 12 असे न घेता तुम्ही 1159 घेऊ शकता. ठीक आहे, 1159 किंवा 60, 1160. ठीक आहे, मिनटांसाठी. तर हे 10.5 तुम्हाला वजा करायचे. त्याच्यामुळे मग मिनटांमधून जर गेले 60मधून तर हे 30 आणि हे 11मधून 10 गेल्यानंतर हे 30. ठीक आहे, तर हे ऑप्शन कुठे आहे? 2 नंबरला ऑप्शन आहे, त्याच्यामुळे हे उत्तर आहे आपलं. ठीक आहे, 31. 3 क्रमवार संख्यांची समसंख्यांची बेरीज जी आहे ती 180 आहे. ठीक आहे, तर सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या संख्येतील फरक काढायचा आहे. ठीक आहे, आता 3 क्रमवार समसंख्यांची बेरीज म्हणजे इथं आपण एक्स मानू. ठीक आहे, इथं आपण एक्स कोएफिशियंट मानू आणि समसंख्या म्हणजे 2, 4, 6. तर अशा संख्यांना 2x + 4x + 6x ह्या संख्या 3 संख्या झाल्या आणि यांची जी बेरीज दिलेली आहे ती 180 दिलेली आहे. ठीक आहे, मग आता 6x 4x म्हणजे 12x. ठीक आहे, टोटल बेरीज आणि 180. ठीक आहे, मग x बरोबर 15 येतो तुमचा. ठीक आहे, मग x बरोबर जर 15 आला तर त्याच्यातली मोठी संख्या 6x आणि छोटी संख्या 2x. तर 6x आणि 2x मधला जर फरक बघितला तुम्ही तर 6x - 2x बरोबर 4x. ठीक आहे, आणि 4x म्हणजे मग 4x हा फरक झाला. मग 15ने मल्टिप्लाय जर केलं तर उत्तर येतं 60. तर 60चा फरक त्या दोन संख्यांमध्ये येईल मित्रांनो, परंतु इथं ऑप्शनमध्ये तशी संख्या नाही आहे, त्याच्यामुळे ऑप्शन इथं चुकलेले आहेत. ठीक आहे, ऑप्शन दुसरेच आहेत. ठीक आहे, तर हा प्रश्न तुम्हाला बोनसमध्ये राहू शकतो. आणि मित्रांनो, तुम्हाला जर काही शंका असेल तर आता आपण हे जे 15x आलेलं आहे त्याची खरंच बेरीज 180 येते का ते टाकून बघू. ठीक आहे, आता तुम्ही जर बघितलं तर पहिली जी संख्या आहे 2x म्हणजे 15 × 2 बरोबर 30. ठीक आहे, आणि 4x म्हणजे 15 × 4 ते 60. ठीक आहे, 6x बरोबर 15 × 6 म्हणजे 30 + 60 + 90. आता या तिघही समसंख्या आहे मित्रांनो. ठीक आहे, मग यांची बेरीज 180 येते म्हणजे प्रश्नामध्ये जसं आपल्याला सांगितलेलं आहे. आणि विशेष म्हणजे या क्रमवार संख्या आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने त्यांची बेरीज येते. आणि काही कोंबड्या आहेत आणि त्यांच्या डोक्यांची संख्या 150 आहे, पण त्यांचे जर पाय मोजले तर ते 400 भरत आहे. ठीक आहे, तर शेतात किती कोंबड्या आहे? आता हे एक वाक्य ते एक्स्ट्रा होईल, त्याच्यामुळे तुम्ही ते दुर्लक्ष करा. ठीक आहे, तर 150 डोके आहेत आणि 400 पाय आणि त्याच्यात कोंबड्या आणि गाई मिक्सचर आहे. तर काय करायचं आहे मित्रांनो अशा प्रश्नामध्ये? आता समजा 150 डोके आहे ना, तर आपण पूर्ण गाई मानून घेऊ. ठीक आहे, मग पूर्ण जर गाई मानले तर 600 पाय होतील. ठीक आहे, तर टोटल 600 पाय येतील, पण प्रश्नामध्ये 400 पाय दिलेले आहे म्हणजे 200 पाय शिल्लक झालेले आहेत. आता हे 200 पाय काय शिल्लक झालेले आहे? कारण प्रश्नामध्ये कोंबड्या पण आहे, आपण गाई मानलेले आहे फक्त. तर जर 200 पायाचे जर 200 पाय जर तर कोंबड्यांचे केलं तर आपल्याला कोंबड्यांची संख्या 100 मिळते. ठीक आहे, मग कोंबड्यांची संख्या जर 100 आहे आणि डोके 150 आहे तर याचा अर्थ 100 डोके तर कोंबड्यांचेच आहे, मग उरले 50 डोके. ठीक आहे, मग 50 डोके गाईंचे, तर 50 × 4 जर तुम्ही केले तर 200 पाय होता. हे 200 पाय आणि हे 200 पाय कोंबड्यांचे. ठीक आहे, 100 कोंबड्यांचे 200 पाय, टोटल पाय किती झाले? 400. तर अशा पद्धतीने तुम्ही प्रश्न सोडवायचा. ठीक आहे, मग इथं आपलं उत्तर काय झालं की शेतात किती कोंबड्या आहे, तर कोंबड्या किती ही संख्या आपण इथं काढलेली होती. ठीक आहे, तर हे 100 आहे. ठीक आहे, त्यांचा क्वेश्चन आहे मित्रांनो, √0.25 + 0.0064 बरोबर प्रश्नचिन्ह आहे. ठीक आहे, मग आता अंडररूटमध्ये काय करायचं? लास्टचं जे अंडररूट आहे ते आधी काढून घ्यायचं, किंवा कुठलंही जर काढायचं झालं. आता बघा 0.25 आहे ना, तर आपल्याला ही संख्या आधी आपल्याला पूर्ण संख्या करावी लागेल ना. मग 0.25ला जर पूर्ण संख्या करायची असली तुम्हाला, तर तुम्हाला 100ने भागावं लागेल आणि 100ने गुणावं लागेल. ठीक आहे, असं ती संख्या होईल. मग ही संख्या कशी होईल? 25 भागिले 100. या 100ने गुणल्यानंतर 0.25ला 100ने गुणल्यानंतर 25 होईल आणि भागायला 100चे 100च राहतील. ठीक आहे, मग ही अशी संख्या रूटमध्ये येईल. ठीक आहे, अशी रूटमध्ये येईल. तशाच पद्धतीनं आपण आता हे तुम्हाला समजलं असेल तर मी पुढे डायरेक्ट मांडणी करतो. ठीक आहे,
आता बघा, मग 0.25ला डायरेक्ट आपण असं मांडू शकतो 25/100. आता एकच आलं हे मी तुम्हाला सांगितलं पहिल्यांदा, ठीक आहे. तसंच 0.0064ला आपल्याला 10,000ने गुणावं लागेल आणि 10,000ने भागावं लागेल, ठीक आहे. मग त्याच्यामुळे मी डायरेक्टली लिहून घेतो 64/10,000, ठीक आहे. जसं हे केलं होतं तसंच हे पण आहे. मग आता तुम्हाला माहिती आहे की 25चा रूट किती आहे? 25चा रूट 5 आहे, 100चा 10 आहे, प्लस 8, 64चा काय रूट 8 आणि 10,000चा 100, ठीक आहे. मग हे बाहेर आलं, ठीक आहे. आता मग पुन्हा याचं बेरीज करायची, तर बेस आपण म्हणजे हा जो छेद आहे तो सारखा करू. त्याच्यासाठी आपल्याला याला 10ने गुणावं लागेल आणि 10ना परत भागावं लागेल, ठीक आहे. मग त्याच्यामुळे काय होईल? बेस सारखं होईल. मग बेस सारखं होऊन काय येईल? 50/100 प्लस 8/100, ठीक आहे. मग टोटल काय येईल? 58/100, ठीक आहे. मग 58/100 येईल म्हणजे काय येईल? हे 0.58, ठीक आहे. म्हणजे आता इथं 0.58 काही दिलेलं नाही आहे, पण त्याच्या नजीकचं जे उत्तर मित्रांनो ते हे, त्याच्यामुळे आपलं 0.5 हे उत्तर आहे, ठीक आहे. एका फळवाल्याने 48 संत्रे विकल्याने 8 संत्र्यांच्या विक्री किमती एवढा नफा झाला, तर शेकडा नफा किती? असा प्रश्न आहे मित्रांनो, ठीक आहे. आता 48 संत्रे विकल्याने 8 संत्र्यांचा नफा होतोय. याचा अर्थ काय होतो की 48मध्ये 8 जो आहे तो नफा आहे, 48मध्ये 8 जो आहे तो नफा आहे. म्हणजे टोटल खरेदी किंमत किती आहे? खरेदी किंमत जर तुम्ही काढायची झाली तर 8 नफा आहे त्याच्यामध्ये, म्हणजे मग 40 खरेदी किंमत झाली, बरोबर. 40वर 8 नफा आहे, त्याच्यामुळे मग 40वर जर 8 नफा आहे तर 8 आहे का? 8 8 पंचे 40, ठीक आहे. 1/5 म्हणजेच काय? 5वर 1 म्हणजे जर 100ने तुम्ही मल्टिप्लाय केलं याला परत, तर 5 20 पंचे 100 म्हणजे टोटल नफा किती झाला? 20%, ठीक आहे. अशा पद्धतीने हा नफा झाला. एका चौरसाची बाजू 20%ने वाढवली तर क्षेत्रफळामध्ये किती टक्क्याने वाढवली? ठीक आहे. चौरसाची बाजू आहे आता, आणि चौरसाचं क्षेत्रफळ तुम्हाला माहिती आहे. समजा आपण चौरसाची बाजू 100 मानू, ठीक आहे. जर तुम्ही ते बघितलं 20% वाढवली तर मग ते किती होईल? त्याचे 120, ठीक आहे. दुसरी बाजूही 20% वाढवली ना, कारण चौरसाची बाजू वाढवली आहे म्हटल्यावर बाजू वाढणारच आहे दुसरी पण, ठीक आहे. तर त्या क्षेत्रफळामध्ये जर तुम्हाला बघायचं आहे तर क्षेत्रफळ हे बाजूचा स्क्वेअर असतं, त्याच्यामुळे मग हे 120 आणि 120 म्हणजे 1440, ठीक आहे. आणि हे 100 गुणिले 100 हे 10,000, ठीक आहे. मग 10,000 जर पहिलं क्षेत्रफळ होतं तर आताचं क्षेत्रफळ तुमचं 1440 झालं. मग जर तुम्ही बघितलं तर 10,000वर तुमचं 440 क्षेत्रफळ हे वाढलेलं आहे, ठीक आहे. 10,000वर मग जर टक्केवारी काढायची म्हटली तुम्ही तर हे 2 शून्य कॅन्सल, हा एक कॅन्सल आणि 4.4 हे तुमचं उत्तर येतं, ठीक आहे. सॉरी 14,400 होत आहे, तर 44% तुमचं उत्तर येतं, ठीक आहे. तर 44 उत्तर ऑप्शन क्रमांक 2, ठीक आहे. जर 20 वस्तूंची खरेदी किंमत ही X वस्तूंच्या विक्री किमती इतकी असेल तर त्यामुळे नफा 25% होत असेल तर Xची संख्या किती? बघा मित्रांनो, 20 वस्तूंची खरेदी किंमत, ठीक आहे. ही 20 वस्तूंची खरेदी किंमत ही X वस्तूंच्या विक्री किमती इतकी पाहिजे, विक्री किमती इतकी, ठीक आहे. तर त्यामुळे 25% नफा होईल. आता साहजिक आहे की खरेदी किंमत नाही आहे आपल्याकडे, खरेदी किंमत ही असणार आहे X. तर X अशी कोणती संख्या असली पाहिजे की जर आपण एखादी संख्या 20ला ऐकली तर 25% नफा होईल. तर त्याच्यासाठी डिरेक्टली तुम्ही 20 हे 125% धरू शकतो आपण, 125% आहे. तर 100%ची किंमत तुम्ही काढू शकता, ठीक आहे. जर तुम्ही केलं तर 5 चोक 20, ठीक आहे. हे तुम्ही कॅन्सल करा, 5 चोक 20 आणि 25 5 125, ठीक आहे. 25 5 125, सो हे 25 1 25 चोक 100, तर उत्तर तुमचं 16 आलं, ठीक आहे. तर म्हणजे जी खरेदी किंमत असली पाहिजे ना, विक्री किंमत
तर खरेदी किंमत 16 असली पाहिजे, जेणेकरून तुम्ही 20ला जर तुम्ही विक्री केली तर तुम्हाला नफा 25%चा मिळेल. अशा पद्धतीने तुम्ही काढू शकता. ठीक आहे. तर उत्तर किती येतं मित्रांनो? 925 भागिले 125. जर तुम्ही केलं तर उत्तर येतं तुमचं जवळपास 74. ठीक आहे. तर 74 मिलीमीटरचे समान तुकडे तुम्हाला करावे लागतील. आता इथं 9 मीटर 25 सेंटीमीटर लांबीच्या दोरीचे 125 मिलीमीटर लांबीचे एकूण किती समान तुकडे होतील असा प्रश्न आहे. ठीक आहे. तर किती समान तुकडे होतील मित्रांनो? 9 मीटर 25 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. तर 925 सेंटीमीटर आहे टोटल. आणि 125 मिलीमीटरचे तुकडे करायचे 125. ठीक आहे. मग 125 आता जर तुम्ही हा भाग द्यायचा म्हटला तर हे 100 8चे निवरचे 25 उरले. ते जर 25 तुम्ही घेतले तर 25 8 हा 200 होतं. तर 25 7 म्हणजे लगभग 125 गुणिले जर तुम्ही 7 केले 7 5 35 7 2 14 आणि ते 3 17. ठीक आहे. 7 1 7 7 आणि 8. 8 व्यक्तींचा समूह आहे मित्रांनो. त्याचं सरासरी वजन जेव्हा त्यांच्यापैकी 65 किलो वजनाच्या व्यक्तीच्या जागी दुसरा व्यक्ती आल्यास 2.5 किलोने वाढते. तर नवीन व्यक्तीचे वजन किती? ठीक आहे. आता 8 व्यक्तींच्या समूहाचे सरासरी वजन. ओके. आता 8च व्यक्तींचं वजन वाढेल टोटल. ते कितीने वाढतंय? 2.5 किलोने वाढतंय. टोटल हे किती वाढेल मग? 2.5 गुणिले 8 जर तुम्ही केलं तर 20 येतं. ठीक आहे. 8 2 16 आणि 0.5 गुणिले 8 बरोबर 4 20. तर मग टोटल पहिलं किती होतं? 65. मग दुसरा जो माणूस आला त्याचं पण 65 आणि हे असं ॲड राहील मित्रांनो वजन. त्याच्यामुळेच तर ते वाढलं ना. कारण 65चा होता. जर 65चा गेला असता 65चा आला असता तर काही फरक पडला नसतं. पण वजन वाढलं तर ते वजन 2.5ने वाढलं आणि प्रत्येकाचं वाढलं. त्याच्यामुळे प्रत्येकाचंच वाढतं सरासरीमध्ये. त्याच्यामुळे 8 गुणिले 2.5 हे 20 वजन वाढलं कोणावर? 65 किलोच्या माणसावर. तर हे वजन टोटल तुमचं 85 किलो झालं. ठीक आहे. एक घड्याळ दुपारी 12 वाजता सुरू झाले. संध्याकाळी 5 वाजून 10 मिनिटांनी तासकाटा किती कोणातून फिरला असेल असा प्रश्न आहे. ठीक आहे. आता घड्याळामध्ये जर तुम्हाला बघायचे झाले तर टोटल 360 डिग्रीचं घड्याळ असतं मित्रांनो. ठीक आहे. आता तुम्हाला माहिती आहे 360 डिग्री आणि 12 ते 5 मध्ये टोटल 5 तास होतात. ठीक आहे. 5 तास. ठीक आहे. आणि 12 ते 1 हे जे असे 5-5 मिनटाचे जे गॅप केलेले असतात घड्याळामध्ये ते 30 डिग्रीचे असतात. ठीक आहे. 30 डिग्रीचे असतात आणि 12 तासामध्ये डिवाईड केलेलं असतं म्हणून ते 360 डिग्री होतं. ठीक आहे. मग जर 30चे असतात तर टोटल वेळेस किती झालं ते? 30 गुणिले 5 155 150 आणि वरचे जे 10 मिनटाचं फिरलेलं होतं ते 10 मिनटाचं लगभग 5 डिग्री फिरलं. ठीक आहे. तर 155 आपलं उत्तर येतं मित्रांनो सटीक. 3/4 मध्ये किती मिळवावेत म्हणजे उत्तर 4/3 येईल. ठीक आहे मित्रांनो. 3/4 मध्ये मिळवायचे. आता 3/4 मध्ये किती मिळवावेत म्हणजे उत्तर 4/3. ठीक आहे. मग आता ऑप्शन क्रमांक आपण ड पासून सुरुवात करू. ठीक आहे. 7/12. 3/4 प्लस 7/12. जर छेद 12 आहे तर इथं पण छेद 12 करू आपण. त्याच्यामुळे इथं पण गुणिले 3 करावं लागतील इथंही. ठीक आहे. अंशाने छेदाचा गुणाकार करावा लागेल त्या संख्येने. ठीक आहे. मग उत्तर काय येईल? 9 + 7 भागिले 12. मग 9 + 7 किती होता? 16/12. 16/12 आपण असं पण लिहू शकतो 4 गुणिले 4 आणि 4 गुणिले 3. तर हे 4 4 कॅन्सल करायचे. 4 3 आले आपलं. जे प्रश्नामध्ये आपल्याला विचारलं आहे ते उत्तर आपल्याला मिळालं. ठीक आहे. 4/3. तर मग आपलं उत्तर हेच आहे. ठीक आहे. 7/12. ठीक. एका व्यक्तीचा महिन्याचा पगार 15,000 रुपये आहे. ठीक आहे. दर महिन्याला ₹1500 त्याच्या पगारातून भविष्याच्या गुंतवणुकीसाठी
कपात केली जाते. तर उर्वरित रक्कम त्याच्या हाती जर दिली तर वर्षाला त्या व्यक्तीच्या हाती एकूण किती रक्कम मिळेल. आता मित्रांनो 15,000चे जर तुम्ही 12 महिन्याचं बेरीज केली, ठीक आहे, तर 1,80,000 रुपयापर्यंत तुमचं उत्तर येतंच. ठीक आहे. आता ह्या 1,80,000मधून 1500 गुणिले जर 12 केले तर ते होता जवळपास तुमचे 18,000. ठीक आहे. मग 18,000 जर याच्यातून मायनस केले तर तुमचं उत्तर येतं 1,62,000. ठीक आहे, जे की उत्तर ऑप्शन क्रमांक 4मध्ये आहे. ठीक आहे. इथं पुन्हा स्थानिक किमतीचा प्रश्न आहे मित्रांनो. ठीक आहे. तर एक्स दिलेला आहे आपल्याला दशक स्थानी, एकक स्थानी 7 आहे. तर त्यांच्या स्थानिक किमतीची बेरीज विचारलेली आहे, स्थानिक किमतींची बेरीज. आता तुम्हाला माहिती आहे की तीनाची जी स्थानिक किंमत आहे ती 300 आहे. ठीक आहे. एक्सची जी स्थानिक किंमत आहे ती 10 + x आहे. ठीक आहे. 10x पण म्हणू शकतो आपण त्याला, 10x. ठीक आहे. 10x, 10 + x नाही, सॉरी, 10x. ठीक आहे. आणि 7ची जी आहे ती 7च आहे. त्याच्यामुळे मग काय उत्तर येईल मित्रांनो, 307. कारण हे 7 आहे ना, म्हणजे असं येईल ते 300 + 10x + 7. ठीक आहे. मग आता हे तुम्हाला माहिती आहे की 7 जे आहे ते याच्यात ॲड होतील. तर 307 + 10x. ठीक आहे. 10x का हो, कारण 10 ही दशक स्थानी आहे. ठीक आहे. ही संख्या दशक स्थानी आहे, त्याच्यामुळे त्याला मल्टिप्लाय 10 होतील. ठीक आहे. तर 307 + 10x आपलं उत्तर आहे, जे की ऑप्शन क्रमांक 2मध्ये आहे. प्रवासाचे 1/3 म्हणजे 1/3 अंतर पार करूनही जर 20 किलोमीटर अंतर शिल्लक असेल तर एकूण अंतर किती. ठीक आहे. आता एकूण अंतर जर बघायचं झालं मित्रांनो इथं, तर 1/3 आहे. मग 3पैकी 1 अंतर त्यांनी काढलेलं आहे, म्हणजे उरलेलं अंतर किती आहे, 3 + 1 म्हणजे किती, 2 अंतर उरलेलं आहे. आणि 2 अंतर उरलेलं आहे ते प्रश्नात किती सांगितलेलं आहे आपल्याला, 20. मग 2 जर 20 आहे तर 1 बरोबर किती येईल, 10. ठीक आहे. 1 बरोबर 10. त्याच्यामुळं मग एकूण अंतर किती आहे, टोटल 3 आहे. मग 1 बरोबर 10 आहे तर 3 बरोबर किती येईल, 30. ते एकूण अंतर 30 किलोमीटर मित्रांनो, जे की ऑप्शन क्रमांक 3मध्ये आहे. ठीक आहे मित्रांनो. इथं पुन्हा सिम्प्लिफिकेशनचा क्वेश्चन आहे. आता हा क्वेश्चन जो आहे तो फॉर्म्युला ओरिएंटेड आहे. 0.46 गुणिले 0.46 + 0.46. आता हे जे मित्रांनो इथं चुकीचं वाटतं, कारण इथं जे फॉर्म्युला पाहिला आपण तर तो a³ - b³ फॉर्म्युला आहे. ठीक आहे. मग इथं चुकून प्लस झालेलं दिसतं इथं. ठीक आहे. तर आपण a³ - b³ फॉर्म्युला बघितलेला आहे. तर त्या फॉर्म्युलाप्रमाणे काय होतं, a - b आणि पुढे a² + b² + ab. ठीक आहे. तर हा खालचा फॉर्म जो आहे तो हा आहे. ठीक आहे. हा पूर्ण. ठीक आहे. a² + b² + ab. तर मग खाली जर हे मित्रांनो a² + b² + ab, तर हे आणि हे एकमेकांचं कॅन्सल करतं. मग a - b उरतो फक्त. त्याच्यामुळं 0.46 - 0.32 जर तुम्ही वजाबाकी केली तर काही 6 + 2 4 आणि 4 आणि 3 1, 0.40. 0.14 उत्तर म्हणजे ऑप्शन 1. ठीक आहे. संख्येला 35, 56 आणि 91ने भागले असता बाकी नेहमी 7 राहते अशी लघुत्तम संख्या कोणती. आता 35, 56 आणि 91 यांना या तिघी संख्यांनी कोणत्या संख्येला भाग जाईल मित्रांनो, जे या संख्यांचा लसावी असेल. बरोबर. तर मग आपण लसावी काढण्यासाठी लसावी काढून घेऊ. 7 × 35, 7 × 8 = 56 आणि 13 × 7 = 91. ठीक आहे. मग हे गुणिला हे तुमचा लसावी येईल. ठीक आहे. मग काय येईल मित्रांनो, 13 × 5 = 65, 7 × 8 = 56 म्हणजे 65 × 56. ठीक आहे. 65 × 5. आता हे माझे गुणाकाराची स्टाईल आहे. 65 × 6 = 30 आणि 5 × 5 = 25. 6 × 5 = 30 आणि 5 × 5 = 25 म्हणजे 325. तर हे 50 आहे, त्याच्यामुळे 3250 आणि 6
6 6 36 आणि म्हणजे 360 आणि 6 म्हणजे 30, तर 390. ठीक आहे, ही माझी पद्धती ही गुणाकाराची, ही तुम्हाला सांगलेली मी बाकीच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, तर आपलं अशा पद्धतीने हे उत्तर येईल 3640. ठीक आहे, आपलं 3640 उत्तर येतं. तर हे उत्तर आहे आपलं. ठीक आहे, नंतर 65 गुणिले 56 करा तुम्ही, उत्तर मिळून जाईल. ठीक आहे मित्रांनो, आता समोर जो प्रश्न दिलेला आहे त्या प्रश्नामध्ये स्टारच्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 69,930 आहे, तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल? आता मी तुम्हाला स्थानिक किंमत वगैरे काय असते ते बऱ्याचशा व्हिडिओमध्ये समजून सांगितलेलं आहे मागच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे, तर इथं पण तुम्हाला कळेलच स्थानिक किंमत म्हणजे काय असते मित्रांनो. आता या 57,000 आहे, समजा आपण पहिला ऑप्शन घेतला 7 ठेवले स्टारच्या ठिकाणी, तर अशी संख्या येईल. ठीक आहे, कारण दोन्ही ठिकाणी संख्या सेम आहे. मग आता ही जी 7 आहे, या 7ची स्थानिक किंमत मित्रांनो 1 2 3 आणि 4 म्हणजे लगभग 70,000 ही त्याची स्थानिक किंमत झाली. आणि ह्या 7ची किंमत 1 म्हणजे फक्त 70 होईल. आता ह्या 70,000 - 70 जर तुम्ही केले तर 69,930 हे उत्तर येतं आहे. आणि हेच उत्तर आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं आहे, म्हणजे आपली कंडिशन सॅटिस्फाय झाली आणि आपलं उत्तर ऑप्शन ए जो आपण घेतला होता तेच आपलं उत्तर बरोबर आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने स्थानिक किंमत काढली जाते. मित्रांनो, इथं सिम्प्लिफिकेशनचा क्वेश्चन आहे पुन्हा. ठीक आहे, जर तुमचं कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्ही व्यवस्थित लगेच सांगू शकता. आता कंसामध्ये जे दिलेलं आहे 3⁻⁴, तर याचं उत्तर 1 येईल मित्रांनो. ठीक आहे, कारण कशाची पॉवर जर 0 घेतली तुम्ही तर त्याचं उत्तर 1 असतं. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे 1 - 1 उत्तर काय येईल मित्रांनो, कंसातलं 0. आणि 0 गुणिले कुठलीही संख्या असेल तर त्याचं उत्तर पण 0 येतं. त्याच्यामुळे उत्तर फायनल उत्तर काय याचं 0. एका मीटिंगमध्ये 17 व्यक्तींनी एकमेकांची एकदाच हस्तांदोलन केल्यास एकूण किती हस्तांदोलन होतील? बघा मित्रांनो, 17 व्यक्तींनी एकमेकांची हस्तांदोलन केलं तर हे जे उत्तर आहे या कसं अंकगणितामध्ये कसं काढू शकतो आपण त्याला, 1 + 2 + 3 + 4 असं 17पर्यंत. ठीक आहे, एकदाच केलं त्याच्यामुळे कुठलीही एक संख्या म्हणजे 16पर्यंत करू शकतो आपण. ठीक आहे, जर ही संख्या केली तुम्ही 16पर्यंत बेरीज, म्हणजे आपल्याला या संख्यांची जर बेरीज काढायची तर आपल्याकडे काय असतो, एक फॉर्म्युला असतो. ठीक आहे, आता तो फॉर्म्युला असा वापरावा लागतो की जी संख्या आहे मित्रांनो ती संख्या -1 भागिले 2 गुणिले आपली पहिली संख्या जी आहे ही. ठीक आहे, म्हणजे आता इथं 17 - 1 म्हणजे 16 भागिले 2 गुणिले 17 म्हणजे पुन्हा इथं 8, तर 17 8 आहे, 8 × 7 = 56 म्हणजे 136. ठीक आहे, 136 उत्तर त्याचं येतं. ठीक आहे, 17 गुणिले 8 जर केलं तुम्ही, 8 × 7 = 56, 5 वरती 8 1 8 8 5 13 136, तर 136 हस्तांदोलन होतील मित्रांनो. ठीक आहे मित्रांनो, इथं जो प्रश्न आहे सिंपलसा प्रश्न आहे. पोलीस अधिकाऱ्याचा पगार कारकुनाने चुकीने प्रथमतः 20% कमी केला, नंतर चूक लक्षात आल्यावर कमी झालेल्या पगारावरच 20% वाढवला, तर परिणामी मूळ पगाराच्या किती टक्के पगार वाढ होईल किंवा कमी होईल? ठीक आहे, तर बघा, आपण जो पगार आहे अधिकाऱ्याचा, पोलीस अधिकाऱ्याचा, तो 100 मानू. ठीक आहे, त्या 100वर त्यांनी काय केलं की 20% कमी केला, तर मग 100चे 20% तुम्हाला माहिती आहे की 20 होतात. ठीक आहे, मग कमी केला तो होतं म्हणजे पगार आता किती झाला, 80. आता ह्या 80वर पुन्हा 20% वाढवला तो पगार परत, मग 80चे 20% किती होता, 16 होता, म्हणजे टोटल पगार किती झाला, 96 झाला आता. ठीक आहे, आता पगार 96 झाला. मग पहिला पगार आपला किती होता, 100, आणि आता किती झाला, 96. मग फरक किती झाला, 4%चा. ठीक आहे, मग 4% कमी झाले का वाढले, 100वरून 96 झाले म्हणजे 4% किती झाले, कमी झाले, कमी. ठीक आहे, अतिशय सिंपल आहे मित्रांनो आपण. ठीक आहे,
2 लाख रुपये अने जसे 12 दराने 5 वर्ष मुदतीसाठी पैसे घेतले तर त्याला एकूण किती व्याज द्यावं लागेल? आता सरळ व्याज जर असलं मित्रांनो तर 12 दर आहे आणि 5 वर्ष टाईम आहे, त्याच्यामुळे टोटल पैसे वाढतील तुमचे 60%, बरोबर. म्हणजे पहिले जे 100% प्लस ते 60% 160% तुमचे होतील. मग 2 लाखाच्या जर 60% तुम्ही काढायचं म्हटले, ठीक आहे. आता हे 2 लाख आहे बरं का. 60% जर काढायचं म्हटले इथं तर तुम्ही 2 लाखाचे 5 शून्य होते, ठीक आहे. हे जे 5 शून्य 2 लाखाचे तुम्ही घेतले याच्यावर कॅन्सल केले हे दोन आणि 2060 2000 गुन्ह्याला 60 जर केले तुम्ही तर 60 दुनी 120 आणि ते 3 शून्य तसे पुढचे, ठीक आहे. म्हणजे 1,20,000 रुपये तुमचे होतील, ठीक आहे. तर सरळ व्याज त्याला 1,20,000 द्यावं लागेल केवळ, ठीक आहे. आणि जर टोटल रक्कम सांगायची झाली मिश्र व्याज तर ते 2,20,000 होईल, ठीक आहे. 2,20,000. प्रश्न आहे 4 मेट्रिक टन म्हणजे किती किलोग्राम, ठीक आहे. मित्रांनो 1 मेट्रिक टन म्हणजे 1,000 किलो असतो, ठीक आहे. 1 मेट्रिक टन म्हणजे 1,000 किलो असतो. मग साहजिक आहे की 4 मेट्रिक टन म्हणजे 4,000 किलोग्राम, ठीक आहे. मग ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर आहे, ठीक आहे. तर सिम्प्लिफिकेशनचा क्वेश्चन आहे, ठीक आहे. आता याच्यामध्ये 12चा क्यूब गुणिले 6चा चौथा घात भागाला 432 दिलेलं आहे आपल्याला, ठीक आहे. आता याच्यामध्ये सिम्प्लिफाईड करताना काय एकदम सिम्पल क्वेश्चन आहे, ठीक आहे. 12 गुणिले 12 गुणिले 12 असं लिहून घ्या आणि 6 गुणिले 6 गुणिले 6 गुणिले 6 भागाला 432. आता हे तुम्हाला समजवण्यासाठी वेळ लागतो, अन्यथा वेळ लागायची काही गरज नाही. आता हे 432 आहे म्हणजे काय आहे 216 गुणिले 2, ठीक आहे. 216 गुणिले 2 म्हणजे 432, ठीक आहे. मग 216 तुम्हाला माहिती आहे की 6चा क्यूब आहे, त्याच्यामुळे 6चा क्यूब कॅन्सल होईल, ठीक आहे. मग इथं हे 6 आहे खाली 2 आहे, मग हे पण बेत्रिक 6, ठीक आहे. मग आता हे जे 3 उरले तुमचे इथं, हे जे 3 उरले, ठीक आहे. तर हे 3 गुणिले हे 12चा क्यूब, ठीक आहे. मग 12चा क्यूब तुम्हाला माहिती पाहिजे किंवा मग तुम्ही 12चा स्क्वेअर तुम्हाला माहिती आहे 144 गुणिले 36 करू शकता, ठीक आहे. मग हे करून घ्या 6 चौक 24. आता लास्ट डिजिट तुमचा 4 येतो आहे, त्याच्यामुळे 4 लास्ट डिजिट असणारी संख्या इथं नंबर 1 वरच दिसते, त्याच्यामुळे हेच आन्सर आहे. बाकीचं तुम्ही करू शकता गुणाकार, ठीक आहे. आपण वेळ वाचवू. हॅलो गाईज, आपण आता सुरुवात करतोय नागपूर जिल्ह्याचे मराठी व्याकरणाच्या PYQsना. प्रश्न क्रमांक 51. मी पोलीस व्हावे म्हणून मी मेहनत घेतो या वाक्याचा प्रकार कोणता? पर्याय आहेत 1. परिणामबोधक संयुक्त वाक्य, 2. संकेतबोधक मिश्र वाक्य, 3. स्थलदर्शक क्रियाविशेषण वाक्य, 4. उद्देशबोधक मिश्र वाक्य. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे मी पोलीस व्हावे म्हणून मी मेहनत घेतो. यातनं एक उद्देश दडलेला आहे या वाक्यामध्ये आणि ते मिश्र वाक्य आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 52. दशभुजा हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे? पर्याय आहेत 1. तत्पुरुष, 2. द्वंद्व, 3. बहुव्रीही, 4. कर्मधारय. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे दशभुजा हे बहुव्रीही समासाचे उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 53. खालीलपैकी मराठी उपसर्ग लागून तयार झालेला शब्द कोणता? पर्याय आहेत 1. अपवाद, 2. अवघड, 3. गैरहजर, 4. नाउमेद. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे मराठी उपसर्ग लागून तयार झालेला शब्द आहे अवघड. प्रश्न क्रमांक 54. खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? पर्याय आहेत 1. टिप्पणी, 2. औपचारिक, 3. क्रीडा, 4. त्वरित. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे शुद्ध शब्द आहे त्वरित. प्रश्न क्रमांक 55. हिगाचा खडा म्हणजेच खालीलपैकी काय? पर्याय आहेत 1. तल्ख माणूस, 2. भित्रा माणूस, 3. अचरट माणूस, 4. मूर्ख माणूस. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे
हिगाचा खडा म्हणजेच तल्लख माणूस किंवा तल्ख माणूस. प्रश्न क्रमांक 56. कान लांब होणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. पर्याय आहे 1. अक्कल कमी होणे, 2. अक्कल जास्त होणे, 3. बहिरा होणे, 4. वारंवार ऐकून कंटाळणे. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे कान लांब होणे. या वाक्प्रचाराचा अर्थ आहे अक्कल कमी होणे. प्रश्न क्रमांक 56. कान लांब होणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. तो रिपीट झालेला आहे. प्रश्न क्रमांक 57. खालीलपैकी गटातील वेगळा शब्द ओळखा. पर्याय आहे 1. शर, 2. अनल, 3. तीर, 4. सायक. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे वेगळा शब्द आहे अनल. प्रश्न क्रमांक 58. खालीलपैकी कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला नाही. पर्याय क्रमांक 1. संस्कृत, 2. तिमड, 3. मराठी, 4. कन्नड. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे मराठी या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला नाहीये. प्रश्न क्रमांक 59. खालीलपैकी स्वरादी वर्ण ओळखा. पर्याय आहेत 1. ॲ, 2. अ, 3. 4. अ. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे स्वरादी वर्ण आहे अम. प्रश्न क्रमांक 60. चकोर या शब्दातील च हा वर्ण खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे. पर्याय आहे 1. तालव्य, 2. कंठ्य, 3. दंत्य ओष्ठ, 4. दंत्य. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे चकोर या शब्दातील च हा वर्ण खालीलपैकी तालव्य या प्रकारचा आहे. प्रश्न क्रमांक 61. भास्कर या शब्दातील संधीचा प्रकार कोणता. पर्याय आहे 1. स्वरसंधी, 2. विसर्गसंधी, 3. जोडसंधी, 4. व्यंजनसंधी. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे भास्कर या शब्दातील संधीचा प्रकार आहे विसर्गसंधी. प्रश्न क्रमांक 62. विश्वास चटकन विश्वास ठेवतो या वाक्यातील नामाचा प्रकार ओळखा. पर्याय आहे 1. सामान्य नाम, 2. विशेष नाम, 3. भाववाचक नाम, 4. विशेषण. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे विश्वास हे नाम झालं आणि विश्वास ठेवतो हा एक भाव झाला म्हणून पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 63. सुंत या शब्दाचे खालीलपैकी स्त्रीलिंगी रूप ओळखा. पर्याय आहेत 1. सूत, 2. सुता, 3. सुती, 4. सुते. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे सुंत या शब्दाचे सुता हे स्त्रीलिंगी रूप आहे. प्रश्न क्रमांक 64. आजोबाने नातवाला गोष्ट सांगितली या वाक्यातील क्रियापदाचा अचूक प्रकार ओळखा. पर्याय आहेत 1. सकर्मक क्रियापद, 2. अकर्मक क्रियापद, 3. द्विकर्मक क्रियापद, 4. यापैकी नाही. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे 2 कर्म दिलेले आहे वाक्यामध्ये. आजोबाने नातवाला गोष्ट सांगितली म्हणून पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 65. मी गाडी घेणार या वाक्याचा काळ ओळखा. पर्याय आहे 1. उद्देश वर्तमान काळ, 2. अकर्मक क्रियापद, 3. द्विकर्मक क्रियापद, 4. रीती वर्तमान काळ. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे मी गाडी घेणार या वाक्याचा काळ आहे उद्देश वर्तमान काळ. प्रश्न क्रमांक 66. तो बिलकुल ऐकत नाही या वाक्यातील अधोरेखित क्रियाविशेषणाचा प्रकार सांगा. पर्याय आहेत 1. परिणामवाचक क्रियाविशेषण, 2. स्थलवाचक क्रियाविशेषण, 3. रीतिवाचक क्रियाविशेषण, 4. कालवाचक क्रियाविशेषण. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे तो बिलकुल ऐकत नाही या वाक्यातील अधोरेखित क्रियाविशेषणाचा प्रकार आहे परिणामवाचक क्रियाविशेषण. प्रश्न क्रमांक 67. तेवढ्यात उजेड पडला या वाक्याचे भावे प्रयोगात रूपांतर करा. पर्याय आहेत 1. तेवढ्यात उजेड पडेल, 2. तेवढ्यात उजेड पडत आहे, 3. तेवढ्यात उजाडले, 4. तेवढ्यात उजेड पडेलच. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे तेवढ्यात उजेड पडला या वाक्याचे भावे प्रयोगात रूपांतर केल्यानंतर होते तेवढ्यात उजाडले.
प्रश्न क्रमांक 68. श्रीमान हे जोडाक्षर कसे बनले आहे? पर्याय आहेत 1. श प्लस र प्लस ई प्लस म्र प्लस आ प्लस न प्लस अ. 2. श प्लस र प्लस ई प्लस म्र प्लस आ प्लस र प्लस अ. 3. श प्लस र प्लस ई प्लस म्र प्लस आ प्लस न प्लस आ. 4. श प्लस र प्लस आ प्लस ई प्लस म्र प्लस अ प्लस न प्लस अ. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे श्रीमान हे जोडाक्षर श प्लस र प्लस ई प्लस म्र प्लस आ प्लस न प्लस अ या जोडाक्षराने बनलेला आहे. प्रश्न क्रमांक 69. पुढीलपैकी लिंगरूपाची चुकीची जोडी कोणती? पर्याय आहे 1. पाटील पाटलीन. 2. श्रीमान श्रीमती. 3. वाघ्या मुरडी. 4. जनक जनकी. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे चुकीची जोडी आहे जनक जनकी. इथे जनक जानकी पाहिजे होतं. प्रश्न क्रमांक 70. खालील पर्यायांपैकी योग्य जोड्या जुळवा. अ गट आहे, ब गट आहे. अ गटमध्ये दिलेले आहे विभक्ती प्रकार 1. चतुर्थी. 2. षष्टी. 3. संबोधन. 4. सप्तमी. ब गट उदाहरणाचा आहे 1. मी 10 रुपयाची भाजी आणली. 2. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. 3. रामा जेवण आण. 4. मला काम करवते. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे पहिल्याचं उत्तर आहे 4. चतुर्थी मला काम करवते. त्यानंतर दुसऱ्याचं 1. षष्टीचं उदाहरण आहे मी 10 रुपयाची भाजी आणली. 3चं 3 आहे संबोधन रामा जेवण आण उदाहरण आहे. 4चं 2. सप्तमीचं साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. प्रश्न क्रमांक 71. खालील पर्यायांपैकी म्हणी व त्याचे अर्थ याची योग्य जोडी ओळखा. पर्याय आहेत 1. काशीत मल्हारी महात्म्य म्हणजेच पाहिजे तिथे योग्य गोष्ट करणे. 2. काडी चोर माडी चोर म्हणजेच शुल्क अपराधाच्या मोठ्या. 3. हलवायाच्या घरावर तुळशीपत्र म्हणजेच गुणी माणसाचे गुण प्रकट होतातच. 4. आवडा देऊन कोहडा काढणे निस्वार्थीपणे एखाद्याला मदत करणे. तर पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे काडी चोर माडी चोर म्हणजेच शुल्क अपराधाच्या मोठ्या या म्हणीचा अर्थ योग्य आहे. प्रश्न क्रमांक 72. खालील पर्यायातील चुकीची जोडी ओळखा. पर्याय आहेत 1. बहुव्रीही लंबोदर. 2. द्वंद्व मागे पुढे. 3. अव्ययी भाव शेतकरी. 4. द्विगु पंचवटी. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे अव्ययी भाव शेतकरी चुकीची जोडी आहे. प्रश्न क्रमांक 73. खालीलपैकी तत्सम शब्द निवडा. पर्याय आहेत 1. शाळा. 2. विंचू. 3. कन्या. 4. दिवा. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे तत्सम शब्द आहे कन्या. प्रश्न क्रमांक 74. झाले बहु होतील बहु आहेतही बहु परंतु या सम हाच यातील अलंकार ओळखा. 1. अतिशयोक्ती. 2. अनन्वय. 3. चेतना गुणोक्ती. 4. विरोधाभास. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे झाले बहु होतील बहु आहेतही बहु परंतु या सम हाच यातील अलंकार आहे अनन्वय म्हणजे जे आहे तिथेच क्रिया संपत्ती आहे तो व्यक्ती अन्य दुसरा नाहीये तोच आहे म्हणून पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 75. विपत्काल या शब्दाचा योग्य विग्रह कोणता? पर्याय आहेत 1. विपत्र प्लस काल. 2. विप्तर प्लस काल. 3. विप प्लस काल. 4. विपह प्लस काल. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे विपत्काल या शब्दाचा योग्य विग्रह आहे विपदर प्लस काल. तर मित्रांनो आता इथून आपली सुरुवात होते GKच्या प्रश्नांना. प्रश्न क्रमांक 76. सध्या भारतामध्ये एकूण राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची संख्या अनुक्रमे किती आहे? पर्याय आहेत 1. 29/7. 2. 28/9. 3. 28/8. 4. 28/7. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे सध्या भारतामध्ये एकूण राज्य 28 आणि केंद्रशासित प्रदेशांची संख्या आहे 8. प्रश्न क्रमांक 77. सिंधू संस्कृती ही कोणत्या प्रकारची संस्कृती आहे? पर्याय आहे 1. अविकसित. 2. शहरी. 3. ग्रामीण. 4. यापैकी नाही.
पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे सिंधू संस्कृती ही शहरी प्रकारची संस्कृती आहे. सिंधू संस्कृती ही 2500 ते 1500 BC दरम्यान सिंधू नदीच्या खोऱ्यात विकसित झालेली प्राचीन संस्कृती आहे. प्रश्न क्रमांक 78 भारतीय राज्यघटना समितीचे अध्यक्ष कोण होते? पर्याय आहेत 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 2 सी राजगोपालचारी, 3 जवाहरलाल नेहरू, 4 डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे भारतीय राज्यघटना समितीचे अध्यक्ष आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद. 11 डिसेंबर 1946 मध्ये संविधान सभेचे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना घटना समितीचे अध्यक्ष आणि हरेंद्र कुमार मुखर्जी यांना उपाध्यक्ष म्हणून निवडले होते. प्रश्न क्रमांक 79 भारतीय राज्यघटना सरनाम्यामध्ये धर्मनिरपेक्ष व समाजवादी हे शब्द खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्ती अन्वये सरनाम्यामध्ये समाविष्ट करण्यात आले? पर्याय आहेत 1 44वी घटनादुरुस्ती कायदा 1978, 2 41वी घटनादुरुस्ती कायदा 1976, 3 42वी घटनादुरुस्ती कायदा 1976, 4 52वी घटनादुरुस्ती कायदा 1985. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे भारतीय राज्यघटना सरनाम्यामध्ये धर्मनिरपेक्ष व समाजवादी हे शब्द खालीलपैकी 52वी घटनादुरुस्ती कायदा 1985 या घटनादुरुस्ती अन्वये सरनाम्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 80 पोलीस दलाबाबत मूलभूत अधिकार मर्यादा घालण्यासाठी संसद राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदान्वये कायदा करू शकते? पर्याय आहेत 1 अनुच्छेद 31, 2 अनुच्छेद 34, 3 अनुच्छेद 33, 4 अनुच्छेद 35. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे पोलीस दलाबाबत मूलभूत अधिकार मर्यादा घालण्यासाठी संसद राज्यघटनेतील अनुच्छेद 33 या अनुच्छेदान्वये कायदा करू शकते. प्रश्न क्रमांक 81 ग्रामपंचायत सदस्य संख्या कमीत कमी ते जास्तीत जास्त डॅश इतकी असते? पर्याय आहेत 1 5 ते 15, 2 8 ते 18, 3 6 ते 16, 4 7 ते 17. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे ग्रामपंचायत सदस्य संख्या कमीत कमी 7 ते जास्तीत जास्त 17 इतकी असते. मित्रांनो, ग्रामपंचायत निर्मितीसाठी किमान 600 लोकसंख्या असणे आवश्यक असून डोंगरी भागात हे प्रमाण 300 आहे. प्रश्न क्रमांक 82 कुष्ठरोगाला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतात? पर्याय आहेत 1 हॅन्सेन विकार, 2 हॉकिन विकार, 3 हेपाटायटिस, 4 हिमोक्रोमॅटोसिस. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे कुष्ठरोगाला दुसऱ्या नावाने ओळखतात हॅन्सेन विकार. आणि कुष्ठरोग हा कोणत्या बॅक्टेरियामुळे होतो? तर कुष्ठरोग हा मायकोबॅक्टेरियम लॅप्री नावाच्या जीवाणूमुळे होतो आणि हा जीवाणू मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस सारखा आहे. प्रश्न क्रमांक 83 महाराष्ट्रात गुप्तवार्ता प्रबोधिनी कुठे आहे? पर्याय आहेत 1 मुंबई, 2 नाशिक, 3 पुणे, 4 नागपूर. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे महाराष्ट्रामध्ये गुप्तवार्ता प्रबोधिनी पुणे येथे आहे. प्रश्न क्रमांक 84 कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया माओइस्टची स्थापना कधी झाली? पर्याय आहेत 1 1964, 2 1994, 3 2014, 4 2004. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया म्हणजेच माओइस्टची स्थापना 2004 साली झाली होती. या पक्षाचे सचिव आहेत AB वर्धन. या पक्षाची स्थापना झाली होती 1920 साली आणि या पक्षाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. प्रश्न क्रमांक 85 खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. अ गट आहे 1 बिहार, 2 ओडिशा, 3 पंजाब, 4 महाराष्ट्र. ब गट प्रमुख चित्रकला शैली ओळखायची आहे. बिहारची आहे मधुबनी, ओडिशाची आहे पटचित्र, पंजाबची कालिकाट, 4 महाराष्ट्राची वारली. चुकीची जोडी ओळखायची आपल्याला. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे चुकीची जोडी आहे पंजाब कालिघाट. बाकी बिहार, ओडिशा, महाराष्ट्र यांच्या जोड्या बरोबर दिल्या आहेत.
तर पंजाबची जोडी कोणती आहे? पंजाबची आहे फुलकारी. प्रश्न क्रमांक 86. महाराष्ट्रातील समृद्धी महामार्ग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून जात नाही? पर्याय आहेत 1 अहमदनगर, 2 ठाणे, 3 पुणे, 4 वाशिम. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे महाराष्ट्रातील समृद्धी महामार्ग पुणे या जिल्ह्यातून जात नाही. प्रश्न क्रमांक 87. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. पर्याय आहेत 1 पीत क्रांती तेलबिया, 2 लाल क्रांती मांस, 3 सोनेरी क्रांती, 4 धवल क्रांती कापूस. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे चुकीची जोडी आहे धवल क्रांती कापूस. धवल क्रांती ही डेअरी क्षेत्राशी निगडीत आहे, ती कापूस क्षेत्राशी निगडीत नाही. प्रश्न क्रमांक 88. मोबाईल फोन संबंधित IMEIचे पूर्ण रूप ओळखा. पर्याय आहेत 1 इंटरनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी, 2 इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट इंटरनेट, 3 इंटरनल मोबाईल इक्विपमेंट इक्वल आयडेंटिटी, 4 इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट इंटरनेट. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे मोबाईल फोन संबंधित IMEIचे पूर्ण रूप आहे इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी. प्रत्येक मोबाईलमध्ये 15 अंकाचा IMEIचा नंबर दिला जातो जो त्या मोबाईलची विशिष्ट ओळख दर्शवितो. जसं की हा नंबर खूप खास असतो कारण की यामध्ये अनेक प्रकारची माहिती लपलेली असते, जसे की मोबाईलचं मॉडेल कसलं आहे, त्याचे निर्माण कोठे केले गेलं आहे. प्रश्न क्रमांक 89. नागपूर जिल्ह्यातील अंबाझरी तलावातून कोणत्या नदीचा उगम होतो? पर्याय आहेत 1 वेन्न नदी, 2 नाग नदी, 3 पेंच नदी, 4 कन्हान नदी. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे नागपूर जिल्ह्यातील अंबाझरी तलावातून नाग नदीचा उगम होतो. प्रश्न क्रमांक 90. खालील पर्यायांपैकी कोणती प्रदूषके कोळसा ज्वलनातून बाहेर पडतात? पर्याय आहेत 1 कार्बन मोनॉक्साईड, 2 शिसे, 3 पारा, 4 नायट्रोजन ऑक्साईड, 5 सल्फर डायऑक्साईड आणि 6 धूलीकरण किंवा पर्टिक्युलेट मॅटर. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे वरील सर्व बरोबर आहेत. म्हणजेच कोळसा ज्वलनातून कार्बन मोनॉक्साईड, शिसे, पारा, नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, धूलीकरण, पर्टिक्युलेट मॅटर हे सर्व बाहेर पडतात. प्रश्न क्रमांक 91. मृगजळ हे खालीलपैकी कोणत्या गोष्टीमुळे तयार होते? पर्याय आहेत 1 प्रकाशाचे परिवर्तन, 2 प्रकाशाचे विवर्तन, 3 प्रकाशाचे परावर्तन व जमिनीवरची उष्णता, 4 प्रकाशाचे अपवर्तन व जमिनीवरची उष्णता. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे मृगजळ हे प्रकाशाचे अपवर्तन व जमिनीवरची उष्णता या गोष्टींमुळे तयार होते. मृगजळ ही एक ऑप्टिकल घटना आहे ज्यामध्ये एखादी दूरची वस्तू आपल्याला प्रत्यक्षात नसली तरी ती अस्तित्वात असल्याचे दिसते. प्रश्न क्रमांक 92. खालीलपैकी कोणता रोग विषाणूंमुळे संक्रमित होत नाही? पर्याय आहेत 1 चिकनगुनिया, 2 इबोला, 3 लंपी, 4 मलेरिया. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे मलेरिया हा रोग विषाणूंमुळे संक्रमित होत नाही. प्रश्न क्रमांक 93. ब्रिटिशकालीन भारतात कायद्याची संहिता निर्माण करण्यासाठी प्रथम विधी समिती कोणच्या अध्यक्षाखाली स्थापन झाली होती? पर्याय आहेत 1 लॉर्ड क्लाइन लॉईड, 2 लॉर्ड डलहौसी, 3 लॉर्ड चेम्सफर्ड, 4 लॉर्ड मेकोले. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे ब्रिटिशकालीन भारतात कायद्याची संहिता निर्माण करण्यासाठी प्रथम विधी समिती ही लॉर्ड मेकोले यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली होती. प्रश्न क्रमांक 94. भारतीय कामगार चळवळीचे जनक असे कोणास संबोधले जाते? पर्याय आहेत 1 श्रीपाद अमृत डांगे, 2 मुझफ्फर अहमद, 3 M.N. रॉय, 4 नारायण लोखंडे. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे भारतीय कामगार चळवळीचे जनक नारायण लोखंडे यांना संबोधले जाते. 19व्या शतकात कापड गिरणीच्या कामाची परिस्थिती सुधारण्यासाठीच नव्हे तर जातीय आणि सांप्रदायिक मुद्द्यांवर त्यांनी केलेल्या धाडसी उपक्रमांसाठीही त्यांची आठवण ठेवली जाते.
प्रश्न क्रमांक 95. संस्कृत कवी कालिदासाने नागपूरमधील रामटे येथे खालीलपैकी कोणते काव्य रचले? पर्याय आहेत: 1. रामचरितमानस, 2. राग दरबारी, 3. मेघदूत, 4. कुमार संभव. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे संस्कृत कवी कालिदासाने नागपूरमधील रामटे येथे मेघदूत हे काव्य रचले होते. प्रश्न क्रमांक 96. वैज्ञानिक दृष्टी, मानवतावाद आणि जिज्ञासू वृत्ती अंगी बाळगावी असे भारतीय राज्यघटनेत कोठे नमूद आहे? पर्याय आहेत: 1. अनुच्छेद 32, 2. अनुच्छेद 51A, 3. अनुच्छेद 39A, 4. अनुच्छेद 21A. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे वैज्ञानिक दृष्टी, मानवतावाद आणि जिज्ञासू वृत्ती अंगी बाळगावी असे भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 51A येथे नमूद केलेले आहे. प्रश्न क्रमांक 97. भारतीय संसदीय शासन पद्धती संदर्भात खालीलपैकी चुकीचे विधान ओळखा. पर्याय आहेत: 1. राज्यसभेच्या एकूण सदस्यांपैकी 238 सदस्य हे विविध राज्ये व केंद्रशासित प्रदेशातून निवडून येतात. 2. लोकसभा हे कायमस्वरूपी सभागृह मानले जाते. 3. राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे. 4. लोकसभा हे संसदेचे प्रथम सभागृह आहे. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे भारतीय संसदीय शासन पद्धती संदर्भात खालीलपैकी चुकीचे विधान आहे. लोकसभा हे कायमस्वरूपी सभागृह मानले जाते हे चुकीचं आहे. प्रश्न क्रमांक 98. 2022 मध्ये भौतिकशास्त्रामध्ये नोबेल पारितोषिक हे क्लाउजर, ॲलन, ऑस्पेक्ट आणि झेलिंगर या 3 शास्त्रज्ञांना विभागून दिले गेले. ते खालीलपैकी कोणत्या विषय संबंधित देण्यात आले होते? पर्याय आहेत: 1. बिग बँग थिअरी, 2. प्लाइमा थिअरी, 3. क्वांटम एंटंगलमेंट, 4. ग्रॅव्हिटेशन थिअरी. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे 2022 मध्ये भौतिकशास्त्रामध्ये नोबेल पारितोषिक हे क्लाउजर, ॲलन, ऑस्पेक्ट आणि झेलिंगर या 3 शास्त्रज्ञांना विभागून दिले गेले होते. ते क्वांटम एंटंगलमेंट याविषयी संबंधित देण्यात आले होते. प्रश्न क्रमांक 99. योग्य जोड्या जुळवा. अ गट आहे संस्थांचा आणि ब गट आहे संबंधित मुख्य कार्यालय. पहिला आहे ED, भारतीय भांडवल बाजाराची नियंत्रण संस्था. SID, भारताची अंतर्गत गुप्तचर संस्था. IB, मनी लॉन्ड्रिंग, परकीय चलन घोटाळे तपास. ACBI, महाराष्ट्र पोलिसांची गुप्तचर संस्था. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे 1चं उत्तर आहे 3. ED म्हणजेच मनी लॉन्ड्रिंग, परकीय चलन घोटाळे तपास. 2चा आहे 4. SID, महाराष्ट्र पोलिसांची गुप्तचर संस्था. 3चा आहे 2. IB, भारताची अंतर्गत गुप्तचर संस्था. आणि ACBI, 1. भारतीय भांडवल बाजाराची नियंत्रण संस्था. त्यानंतर शेवटचा प्रश्न क्रमांक 100. नुकत्याच भारतामध्ये पार पडलेली G20 परिषदेबाबत खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? पर्याय आहेत: 1. यावेळी भारताने पहिल्यांदा G20 परिषदेचे यजमानपद भूषविले आहे. 2. सदर G20 परिषदेची प्रेसिडेन्सी थीम ही बहुजन हिताय, बहुजन सुखाय ही होती. 3. भारताकडून सदर परिषदेसाठी शेर्पा म्हणून श्री अमिताभ कांत यांना नियुक्त करण्यात आले. 4. सदर परिषदेचे दरम्यान नागपूर शहरात G20 मधील विविध सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशनच्या प्रतिनिधींनी भेट दिली होती. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे सदर G20 परिषदेची प्रेसिडेन्सी थीम ही बहुजन हिताय, बहुजन सुखाय ही होती. हे विधान असत्य आहे. बाकी जे विधान दिलेले आहेत ते सत्य आहेत. सो गाईस, इथे आपले नागपूर जिल्ह्याचे PYQs कंप्लीट झालेले आहेत. कमेंटमध्ये नक्कीच सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि नेक्स्ट कोणत्या जिल्ह्यावर आपण व्हिडिओ बनायचा. सो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.